दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते तोडी पाया पडिलो वराडी काय उणे तुम्हा पासी काय उणे तुम्हा पासी मिताल्पचे संतोषे कृपा कराल ते तोडी पाया पडिलो वराडी तुका म्हणे देवा काय वातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी समजरन सरोजम सांद्र निलावदावं जगननेत पानी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंज नेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंग गुरुव्रत दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर त्रिपुटी जातीत त्रिपुटी वसे स्वामीचा स्वामी कृष्णाला देव दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरो तयाचे चरणावरो साष्टांगे नमन राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसे चराचरी कीर्ती जानचिते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपा मुक्ता वैज्ञान अधिपती कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भीमातिरी निवासाय पंढरी गुरुवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारो मी आता सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम ताली बजाते हुए सभी गाइए बड़े भाव के साथ सीताराम
कराल ते थोडी पाया पडिलो वराडी. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा, बहुतेक पाठ असलेला, जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही. फक्त एक डोक्यातून काढा तुमच्या अगोदर का हा अभंग फक्त शिवरात्रीला चालतो, हे पहिले डोक्यातून काढा. हा म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी घेऊ शकतात, पण हा शिवरात्री करताच तयार केलेला आहे असं नाही. तुकोबरायाच्या जीवनात प्रसंग नेमका कोणता होता आणि त्यावेळेला या अभंगाची रचना तुकोबराय करतात. खर तर हा अभंग पत्रवाळी प्रकरणातला, पत्र लिहायला घेतलं, प्रसंग असा आला, देहूची काही साधक मंडळी वाराणसी म्हणजे आजच्या भाषेत काशीला जाण्याकरता निघाली. तुकोबराय रस्त्यामध्ये दिसले, जय हरी झाला, म्हणे येता का काशीला? तुकोबराय म्हणे काय भाडं आहे? म्हणे 7,500. मला वाटतं त्यावेळेला ही सुविधा नसावा यात्रेची. तुकोबरायांनी त्यांच्याच भाषेत सांगितले यात्रा कशी असते. पायी तीर्थ यात्रा मुक्की राम स्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. तीर्थयात्रेचा क्रम त्यावेळेला ही सुविधा नाही. विचारला येता का? तुकोबरायांनी काय सांगावं? त्या साधक मंडळीला तुकोबराय सांगतात, हे बघा माझं सप्तमोक्ष पुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र दर्शन, फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे आणि त्याला सोडून मी इतर देवाला देव मानत नाही. थोडं पुढे जाऊन बोलू का? ज्या देवाची कमरेवर हात नाही आणि विटेवर पाय नाही, मी त्याचं दर्शन घेत नाही. मी आपल्या लक्षात आणून देतो, भालेगाव बाजारकर आपली ही दुसरी पंढरी आहे. इथं पांडुरंग परमात्मा स्वयंभू आलेले आहे असली, आणि म्हणून उल्लेख करावा असा वाटतो. तुम्ही जगभर दर्शन करा, जगभर फिरा आणि शेवटी पंढरपूरला या, पांडुरंगाचं दर्शन करा, अशी अनुभूती येईल तुम्हाला. जगभर फिरलो पण पंढरपूरच्या पांडुरंगासारखा जवळ करून घेणारा देवच जगाच्या किती फिरा. विठो माझा आले कुरवाळा, संगे गोपाळांचा मेळागा, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देवकोटी. सांगा सांगा, असा देव, असं क्षेत्र आणि असं तीर्थ जगाच्या पाठीवर. मला वाटतं जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तीर्थात मानलंय गंगा. तीर्थामध्ये गंगा श्रेष्ठ मानली नद्यांमध्ये. पण संत कवी महिपती महाराज असं सांगतात, सकळ तीर्था माझी श्रेष्ठ गंगा आणि त्या होणे विशेष चंद्रभागा. त्याच्याही पेक्षा महत्व चंद्रभागेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरपूरचा पांडुरंग सोडून मी दुसऱ्या देवाला देव म्हणल तर ब्रह्महत्येच्या पातळीला सामोरा जाईल. जर मी दुसऱ्या देवाला देव म्हणल तर माझ्या पातिव्रत्याला बाधी. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी. हे ब्रीत तुकोबारायांचं आहे. पण तुमच्या एक घोटाळा लक्षात आला का? आज पत्र कोणाला लिहिलं? अभंग काय आपला? तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ म्हणजे कोण? महादेव. पत्र महादेवाला लिहिलं. मग आज तुकोबाराच्या पातिव्रत्याला बाध येत नाही का? केवढा मोठा वाद आहे शैवपंथी आणि वैष्णवपंथी. तुम्ही कुंभाच्या वेळेला नाशिकला जर आला असाल
तर अजूनही शैवाचे आमंत्रण वैष्णवाला नाही आणि वैष्णवाचे आमंत्रण शैवाला. एक माफी मागून बोलतो, गड्यानो आपल्या आपल्यात वाद करू नका, नका वाद करू. हा याचा तो त्याचा हेवर कधी एक होत्या. कोणते तुमच्या डोक्यात दुसरं नाही आलं ना काही, मी इकडचं बोलतोय बरं का, तुमचं डोकं जाईल दुसरीकडे. अभंग ह्याच्याच करता निवडलेला आहे. महादेव आणि पांडुरंग एक आहे, दोन्ही मध्ये भेद नाही. मग सुरुवातीला अभंग घेतला त्यावेळेला वाटलं असेल काय लगा एकादशीला अभंग महादेवाचा, दोन्ही एक आहे. जोपर्यंत तुम्ही भालेगाव बाजारकर महादेव पांडुरंग एक आहे हो म्हणत नाही तोपर्यंत मी तुमचं गाव सोडत नाही. पण तुम्ही बी जास्त कसोटी घेऊ नका, पटकन हो म्हणा. एक दोन दृष्टांत पटनाशी सांगा. महादेव पांडुरंग एक आहे, मगच अभंगामध्ये प्रवेश करणार. पहिले हा भेद अंतकरणातला, कारण जोपर्यंत भेद आहे अंतकरणात तोपर्यंत माणूस देवापासून लांब राहतो. भेद गेला अभेद गेला वाद खंडोनी गेला म्हणे तुका. भेद गेला तुका म्हणे भेदा अभेद गेला वाद खंडोनी. मला वाटतं दोन्ही मध्ये हे काल्याचं जे प्रकरण आहे ते अभेदात कधीच झालं नाही, भेदामध्ये कधीच होत नाही, अभेद स्थितीमध्ये. म्हणून प्रमाण आहे काल्याचं. तो का म्हणे काला कोठे अभेद हो त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय गोड आवाज. मी स्तुती नाही करत, अगदी अंतकरणातून प्रेम करणारा माणूस आहे मी. गायक वादकावर उत्कृष्ट असं मृदंग वाजवणारे आमचे मित्र माऊली यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित व्यास मंचावरती तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. मी नाव विसरलो, शालिग्राम बाबा. मागच्या वेळेला मी अभंग घेतला होता, साहोनिया टाकी घाई, आठवत असेल तर बघा. पाषाणाची देव झाला पाहे, या अभंगावर चिंतन केलं होतं. बरोबर आहे का? बसलेली नाही. आता कालचं ध्यानात राहिना. मी आता कोणाला तरी विचारलं आल्यावर म्हणलं कालचा अभंग कोणता झाला, मग बदलून घ्यायला हवं असलं. ते म्हणे अभंगाचं आपल्याला नाही सांगता येणार. आता काय करावं, तर मागच्या वर्षीचं काय सांगता येणार. पण साहोनिया टाकी घाये पाषाणाची देव झाला पाहिजे अभंगावर चिंतन केलं होतं. आणि 15 मिनिटं राहिले पाऊस आला होता, आठवत असेल तर. सुंदर असे चोपदार आहे. चोपदार सुद्धा असे देखणे असले पाहिजे. इतके देखणे नसावा कीर्तनकारापेक्षाही. लोकांचं लक्ष लागत नाही कीर्तनात. गोड असे चोपदार आहे, बाबा आहे. या सगळ्या माझ्या मुक्ताबाई आहेत उपस्थित. गायनाचार्य मंडळी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. हार्मोनियम वादक, त्यानंतर आमचे जय भवानी साऊंड सिस्टीम आजू भाऊ का, त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर आमचे विनोद भाऊ, आणि अजूनही मला कोणीतरी फोन केले, मी नाव विसरलो आता. समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांचं युट्यूब चॅनल आहे. थोडं बोलेल पण आपल्या हिताचं बोलतो.
पत्र लिहायला घेतलं तुकोबारायांनी का हे बघा मी येणार नाही पण एवढं पत्र विश्वनाथाला द्या आणि पत्रामध्ये नमूद करावं तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. देवाची नावं किती, महादेवाची 1000 नावं. सीतामाईचं सुद्धा सीता सहस्र नाम आहे. बर, प्रभू रामचंद्रांनी रचना करावी. अजून महादेवाचं प्रभू भगवान विष्णूचं सुद्धा काय आपल्या वारकऱ्याला सहस्र नाम आहे. आणि या सहज काही काही म्हणते आता त्या सहस्र नामात संस्कृत आमची होबडती, आम्हाला पटल आम्हाला समजलं असं एखादं नाव द्या का जे नाव घेतल्यावर विष्णू सहस्र नामाचं पुण्य मिळेल. मग भगवंताचं नारायण एक नारायण नाव आहे. नारायण नाव जर 1000 वेळेला घेतलं तर विष्णू सहस्र नामाचं पुण्य पत्रात पडतं. पण काही माणसं लय आळशी, याच्यापेक्षा लईच मोठं देवाचं नाव 4 अक्षरी, याच्यापेक्षा लहान नाही का. बरं एक काम कर, विष्णू सहस्र नामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावर तरंगलं असं 3 अक्षरी नाव घे का जे नाव इतकं पॉवरफुल आहे. काशीमध्ये ग्रहण काळात 1 कोटी गायी दान केल्या त्याचं जेवढं पुण्य मिळतं तेवढं एकदा मुखातून ते नाव बाहेर पडल्यावर पुण्य मिळतं असं गोविंद नाव. कोटी गवदान ग्रहणेषु काशी गोविंद नामण भवे चित्तुल्य. तरी सुद्धा तुलना होऊ शकत नाही एकदा मुखातून बाहेर पडलं तरी. म्हणून इतकं पॉवरफुल आणि इतकं सुलभ नाव आहे. माझ्या मनाला माझ्या मनाला गोचंद नित्य गोविंद गोविंद. मला वाटतं अजून एक प्रमाणे असलंच अविनाश करी आपुले आईसे लावे मना पिसे गोविंदाचे गोविंदाचं पिस. 3 अक्षर. मग याच्यापेक्षा सोपं नाव नाही का. बरोबर, मग 2 अक्षरी आहे. विश्वाचा नियंता ज्याला मायबापने अशा महादेवानी जपलं ते नाव तू घे. श्रीराम जय राम जय जय राम. पेटी मास्तर असे हुशार असले पाहिजे. अरे स्वराल स्वरचे कटला का मजा वाटते गायला, दुसरं काय बाकी नाही तर काय काही भागामध्ये अशी गाठ पडते. हे आपला परिसर म्हणजे हा अगदी गुणवंतांची खाण आहे. इकडं आल्यानंतर आणि सिस्टीमचं तर सांगायचंच काम नाही. ट्रबल द्या, बेस द्या की विको द्या, सुंदर असं वातावरण आहे. विठाला आणि मग नसल ते तर एक काम कर, सगळ्यात सोपं विश्वनाथ. विश्वाचा जो नाथ आहे, नारायण नाव जेवढ्या ताकदीचं तितक्याच ताकदीचं विश्वनाथ आहे. भगवान विष्णू आणि महादेव 2 नाही, दोन्ही एक आहे. तो भेद आपल्याला अगोदर दूर करायचा आहे. म्हणून पत्रामध्ये नमूद केलंय का तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. किती झाकलो तुकोबाराने स्वतःला. ऐका ऐका ऐका, मोठ्या माणसाला जर मोठं व्हायचं असेल
तर त्याने त्याच्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचा असता. अशीच माणसं मोठी होत असतात. काय तुकोबारायचा अधिकार आहे. एक बाजू जर पाहिली तर जगाचा ग्रास करणारा काळ थर थर कापतो, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय दीन रंक मी अनाथ, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. काय माणसं दोन अंगठ्या असले तर असे आठवून चालते. अरे आपल्याकडे काय केवढा मोठा संसार होता रावणाचा, मोजता येणार नाही. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नाती, नातू, 1.5 लाख नाती, 1.25-2 लाख रॅशन कार्ड पिवळे. रावणाचं बोलतोय. आणि ते दरिद्र शेती कार्ड लोकात काय लिहित, आमच्या चुलत्याचा 8 एकर ऊस आणि 4 एकर मोसंबीचा बाग आहे, त्याला ते दरिद्रेशीच कार्ड आहे. माया वाटेल 1.5 एकर कोरडू मलकेश्री कुपनी. मी आमच्या चुलत्याला म्हणलं, का हो तुमचा एवढा मोसंबीचा बाग, इतका ऊस, आणि तुम्हाला हे कार्ड एवढं कट करा बरं का युट्यूब वाले, त्याला घोटाळा करून भोंगा लावून माया पाठी माग. आणि तुम्हाला ते माझा चुलता काय म्हणला मला, ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशी, आणि ज्याचा नाही वशिला त्याचे कुत्रे फाशी. एवढा सगळा संसार, आणि सोनं जर म्हणाल तर हे इटाचे दगडाचे घराचं तर गणितच नाही, काशाने तांब्याचे त्याचं गणित आलंय, आणि शुद्ध कांचनाचे 7 कोटी. बरं तुम्ही 10 बाय 10ची एकच खोली धरा, आणि एका खोलीचं वजन कमीत कमी 10 टन, म्हणजे आपला ऊस टनावर, रावणाचं सोनं टनावर होत. किती सोनं झालं ते. एवढा प्रपंच आपला असून काय 2 एकर शेती, त्याच्यात 50 नाले, 2 बेंडे बैल, 1 बायकून 2 शेंबडे पोरं, झाला आपला संसार तरी केवढा काय. आणि त्याच्यात माणसं आठवून चालत. बरं संसार मुळात असा आहे ज्याच्यात आपण रंगलेलोय, ज्याच्या भरवशावर अभिमानानं चालतो. संसाराची व्याख्या ग्रामीण भाषेत पटकन कळलं अशी बोलतो, पुढे शिवीत चाला, माग उसत चालवतो. काय बोललो, पुढे शिवीत चाला, माग उसत चालवतो, आणि माग शिवायला फिरले का तिसरीकडे फाटवतो. याला म्हणतात संसार. आपल्याला असं वाटतं एवढं गड्ड बुजलं का झालं, अहो ते बुजच तर दुसरे 10 तयार राहतात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवना श्रवणी, कैची सुखनिद्राम तरुणी इंगळाच्या दुःख बांधवडी. म्हणून झाकून राहा स्वतःला. शेवटी बोलतो त्याच्यावर मोकळं जरा. दीन रंक मी अनाथ, कृपा करा. तुम्ही कृपा सिंधू आहात, दयेचे सागर आहात, आणि अल्प गोष्टीनं संतुष्ट होतो त्याचं नाव वारकरी आहे. एवढं फक्त काल्याच्या दिवशी वापरू नका म्हणजे झालं. थोडं मिळालं तरी संतुष्ट होतो त्याचं नाव वारकरी. मी तर अल्पची संतोषी, आणि तुमच्याकडे कशाची कमी, काय येऊन तुम्हापाशी, आणि काय नाही फक्त प्रेम तुमचं मिळावं याकरता पत्र तुकोबारायांनी लिहिलं. हा पत्रवाळी प्रकरणातला अभंग, अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. विठाला श्री विठ्ठल व श्री सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा आहे. अभंगाला सुरुवात करत असताना प्रारंभ आपण इथून केलेला आहे, तिथंच येऊन मी परत थांबेल. महादेव आणि पांडुरंग एक आहे. कशावरून एक आहे आता सुरुवात करू आपण. विश्व निर्माण झालं त्यावेळेला काय होतं, विश्व निर्माण झालं त्यावेळेला काय, पहिले कुठेच नव्हते काही. त्यावेळेला शिव नावाची शक्ती आहे, आणि महादेवाला ज्या वेळेला महादेव आहे त्यावेळेला शिवा नावाची पण शक्ती आहे. ती जगदंबा, परंबा, आंबा ती आहे. आणि मग ती जगदंबा महादेवाला विनंती करते का माझा पत्नीत्वानं स्वीकार करा, मला हे जगतपुत्र जन्माला घालायचा आहे. तू आई आहे, तुझा पत्नीत्वानं कसा स्वीकार करणार. देवी भागवत तर असं सांगते का त्या आईच्या कपाळावर असलेला तृतीय नेत्र महादेवाला दान केला.
आणि मग महादेव पत्नीत्वानं स्वीकार करतात. आता प्रमाणे पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी. निसाळे तयाची निसाळे तयाची पतिव्रता पाहो माझा, पतिव्रता पाहो माझा. समाधान होणार नाही मला माहिती आहे. अजून एक पुरावा अमृत अनुभवातला. आई सीधी निरुपाधिके माऊली ज्ञानोबा आहे. जगाची जी जगजनिके ज्याचा नित्य नियम आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, त्याच्याकडे लक्ष्मी वल्लभ तया देवळी, लक्ष्मी वल्लभ तया राहावा असं वाटत असेल तर अगोदर हे अवगुण टाळा. कोणते अवगुण? पहिला हे कुचैलीनम. ऐका ऐका ऐका, तुम्हाला तुमच्याकडे लक्ष्मी राहावी वाटते ना, तर हे अवगुण काढून टाका. कुचैलीनम काय भानगड आहे? हे कुचैलीनम आपल्या घरामध्ये खराब वास कधीच येऊ नये. काय करायचं ते करा, स्वच्छता ठेवा, शेंट मारा, घरात खराब वास येऊ नये, पहिली गोष्ट. दोन, स्नान केलं का कालचे पारशे कपडे आज घालायचे. मळक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते बरं का. म्हणून फाटके कपडे घालायचे नाही. मग गरिबानं काय करायचं? ठिगळ लावायचे आहे ना, त्याला ठिगळ लावता येतं. पण आता सध्या गरीबाचे फाटके कपडे नाही. कळलं असेल तर बघा. आता पाठीमागं मुंबईला गेलो, ते आमचा एक मित्र मंत्रालयात आहे, कीर्तन आटोपलून बसलो, ते आलं, गाडीतून उतरलो, लाल दिव्याची गाडी. मी म्हणलो आपला काय कोणाला धक्का लागला नाही ना, लाल दिवा इकडं कसं काय आला कीर्तन? ते गाडीतून उतरलं, मी पाहिलं, म्हणलं अरे इथं आपलं काय कवाड आहे. आणि ते आलं, मी बसलेलो माझ्याजवळ, त्याच्या दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली. मला वाटतं याला काहीतरी खोसाटा लागला, उतरला. आणि मग जवळ आलं, त्याला म्हणलं का रे तुला काही लागलं का? दोन्ही गुडघ्या. मला एक शंका का दोन्ही गुडघ्यावर सारखीच कशी फाटली? तर ते मला म्हणला लय माग राहिला. मी त्याने एक वाक्य वापरलं, फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. बर, एक माफी मागून विषय बोलतो जरा थोडा. आंघोळ झाली आणि धंतड मंतड लगेच तसाच आपल्या कपड्यावर देवघरात शिरला. हे विधानच नाहीये पूजेचं. अंग भरून कपडे घाला, समाज तुमचा सत्कार करेल आणि लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहील. आणि मग हे कुचैलीनम. जाऊ दे, इथं जास्त टाइम थांबत नाही, लई भाग पाहायचा आहे मोठा आपल्याला. दंतमलोपधारी, मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते.
मळके दात त्याचेच असतात ज्याला व्यसन असतं. बरोबर. परत या दाताने या बोटाने दात घासण्याचं विधान नाहीये. मधल्या बोटानं मध्यमा या बोटांना नाव आहे मोगम नाही 5 बोट. हे मध्यमा या जुने म्हातारे बघा असलं. जाऊ द्या ब्रस आले मी कशाला मोठं सांगत बसलो उगाच. कारण यंत्रयुगात वावरतोय आपण. आता पहिला काळ राहिला नाही. आता काय पहिल्यासारखं हे जुने म्हातारे बसले. तुमच्या काळात काय असलं होतं का? एवढं बाथरूम एवढा असं शॅम्पून पंपून टंपून असा चावट पण. विहिरीतून एक बादली काढली डोक्यावर टाकली, डोक्यापासून पायाच्या थोडीशी माती लावली अंगाला, झालंच ना. आणि आता असलो काय त्या बाथरूम मध्ये काय बाटल्या, इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. आपण कायला हात लावायचा? आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिल्या म्हणून हे यंत्रयुगात आपण वावरतोय. तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची. तुला काही बाजत करले तुला करे उड़ जाएगा एक दिन पंछी हे शरीर याची किती शुश्रूषा करा. हे अपवित्र आहे. याला पवित्र करायचं का? हो म्हणा. फक्त तुम्हाला उपाय सांगतो. उपाय अर्धवट नाही. काय काय माणसं उपाय सांगायचं पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या करपाराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे आणा, तसा उपाय नाही. सगळ्यांना करता येईल. देह पवित्र करायचा तुम्हाला एकच करा. ज्या दिवशी तुळशीचा स्पर्श झाला आणि मुखात भगवंताचं नाम आलं, पाठ कीर्ती शेजारी घाल हरी पाठ कीर्ती शेजारी घाल हरी शेजारी घाल हरी पाठ कीर्ती शेजारी घाल विषय चालला. इथून बाजूला गेलो. दंतमलोपधारिणम हे अवगुण आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही. त्याच्या पुढचा अवगुण सांगितलाय. कोणता? बाबावासिनम. हे बाबावासिनम काय? जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. काय 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 माणसं काय पोट आहे का कोट आहे तेच कळत नाही. आमच्या तिथं ते चोपदार नाशिकला त्या दिवशी 7 वाजता कीर्तन होतं आणि 3 वाजता आम्ही थोडं लवकर गेलो. मित्राचाच होतं कार्यक्रम. ते 3 वाजता जेवायला बसलो. चोपदार 3री पंगत उठत होती तरी हे जेवत होत. आणि मग तो अन्नदाता बिचारा नम्र होता. ते गेला आणि त्याने असे हात जोडले. म्हणे चोपदार काका 3री पंगत उठून राहिली, तुम्ही अजून जेवताच आहे. तो त्याच्या बापाचं बारसं जेवलेला होता. चोपदार साधा नव्हता. चोपदार म्हणला अजिबात बोलायचं काम नाही. आपण नियमाच्या पलीकडे वागतच नाही. खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली. हे बघा जेवणाची वेळ 3 ते 6. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. भगवान याच्यात थोडासा वेळ जाईल आपला. थोडं 5-1 मिनिटं पुढे गेलं चाललं ना कीर्तन. मागच्या वर्षीचा टाइम बाकी आहे ना आपला. आता एक विषय असा आहे नेमका, मी थोडा संभ्रमात आहे. तुमच्या पुढं मांडू का नको मांडू? कारण मी सांगू नये तुम्ही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री. नाही ऐकणार तुम्ही? ऐकणार? ऐका. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते.
म्हणून म्हणलं होतं मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. आपण एक अभंग म्हणतो, शाळीग्राम बाबा भजनी मंडळ आपलं एक अभंग म्हणतो, अमृता हुनी गोड नाम. काय देवाचं नाव गोड आहे, अमृताला फिकं पाडेल इतकं देवाचं नाव गोड आहे. देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशाला. इतकं जर देवाचं नाव गोड आहे. चहा शरीराला किती घातक आहे ऐका, लिहून घ्या नाहीतर रेकॉर्ड करा. एवढं शरीरामध्ये 3 गोष्टी गरजेच्या आहेत. 1 झोप असावा, 2 भूक असावा आणि 3 ब्रह्मचार्य असावा. त्याच वेळेला हे शरीर व्यवस्थित चालतं. चहा झोप उडवते, चहा भूक उडवते आणि माफी मागून बोलतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. विठाला काही म्हणतील बाबांना चहा सांगितला आहे, येऊ द्या कॉफी, हे बिडी सोडून चिली मोड नाही. बाबा वासिनम जास्त थांबत नाही, चला याच्या पुढचं लगेच. निष्ठुर भाषिनम, कठोर बोलणारावर लक्ष्मी नाराज असते. मग याचं उत्तर, लक्ष्मी कशी प्रसन्न राहते, ज्ञानोबरायाने दिलंय. साचानी पवाल मी तुल्या कल्लोळामृता गोड बोला, हळू बोला, लक्ष्मी प्रसन्न राहील. निष्ठुर भाषिणं, त्याच्या पुढचं आहे आता शेवटचं राहिलं. सूर्योदयम चास्तमिते शयानम. सूर्य उदयाच्या वेळेला जो झोपलेला असतो आणि अस्ताला जात असताना जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते बरं का. नाही तर मग नाही आम्ही जागीच राहतो, फक्त पडलेलो नाही तर डोळे उघडेच राहतात. हा लुंडाकल्याला सुद्धा चालत नाही. सूर्य उदयाच्या आणि आस्ताच्या वेळेला विठाला महादेवाला कळतात. आई जगदंबा परंबा ज्या वेळेला आता मात्र काशीमध्ये भगवंताच्या विश्वनाथाच्या डाव्या अंगापासून भगवान विष्णू जन्माला येतात. बरं, त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव जन्माला येतात. सृष्टीची निर्मिती विश्वाची होते. कुठून जन्म झालाय लक्षात येतंय आपल्या. याचं बीज कुठं आहे? ज्याला मायबाप नाही, आई बापच नाही, ज्याचा जन्मही नाही आणि ज्याचं समापन नाही. लोक म्हणतात शिवरात्र महादेवाचा वाढदिवस आहे. हा महादेव लिंग स्वरूप प्रगट झालेली ती तिथी आहे. विठाला महादेवाच्या डाव्या अंगापासून भगवान विष्णू आहे. मग यांच्यामध्ये भेद करता येईल का? म्हणून महादेव आणि पांडुरंग एक आहे. नाही हे पटणार मला नाही. या पुढे या म्हणजे सरकू नका. विचाराच्या माध्यमातून सोनाराचं दुकान कुठं इडं आपलं आपल्या गावात आहे का? खामगावला. बरं, इथलच्या मावल्या मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळलं. तुम्ही बहिणी माझ्या, मी भाऊ तुमचा. हा नाही लाडका कोण म्हणलं? लाडक्या कशा परवडतील मला? तर ऐका, सोन्याचा विषय काढल्यावर बघा ना किती शांतता तयार झाली. तुम्ही ज्या दुकानात जातात त्या दुकानात ते सोनार दादा डोळ्या पुढे आणा. गेली इथलची माऊली आपल्या भालेगाव बाजारची खामगावला, सोनार काका मला एक दाणी बनवायची, सोन्याच काय भाव? त्यानं सांगितलं 7,000 रुपये. तोळा कसा येईल? कोण म्हणलं तोळा कसा? 7,000 रुपये ग्राम आहे ना, ग्राम. दुसरी माऊली याच गावातली त्याच दुकानात जाते, काका मला झुबे करायचे, सोन्याच काय भाव? त्यानं सांगितलं 7,000 रुपये
ग्रॅम. तिसरी माऊली याच गावातली त्याच दुकानात जाते, काका मला नथ करायची सोन्याच काय भाव? 7,000 रुपये ग्रॅम. चौथी माऊली याच गावातली त्याच दुकानात जाते, काका मला अंगठी करायची सोन्याच काय भाव? त्यानं सांगितलं 7,000 रुपये ग्रॅम. आता एक दाणीवाली बाई तिथंच आहे. आता तिचं डोकं उठलं आणि ती त्या सोनाराला म्हणे तुला अक्कल आहे का? डोक्याचा भाग आहे का? तुला काही कळतं का? तो म्हणला ताई साहेब मी तुम्हाला येडवाकडे काहीच बोललो नाही, तुम्ही डायरेक्ट माझी अक्कल काढली, माझं चुकलं काय ते सांगा. त्यावेळेला ती ताई इथलची त्या सोनाराला म्हणती का रे, एक दाणी बनवायची तरी 7,000, नथ करायची तरी 7,000, झुबे करायचे तरी 7,000 आणि अंगठी करायची तरी 7,000. मग तुला अक्कल आहे का? त्या सोनारानं सांगितलं ताई साहेब तुमचा एक डोक्यातून घोटाळा दूर करा, मी जो भाव सांगितला तुम्हाला तो एक दाणीचा सांगितला, झुब्याचा सांगितला नाही, नथीचा सांगितला नाही, अंगठीचा सांगितला नाही, मी जो भाव सांगतोय तो सोन्याचा सांगतोय. नाही कळला? शरीफ हो की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती. इसीलिए याद रखिएगा, त्याचे कितीही अनंत नाव असतील, 1000 नाव असतील, आनंद अवतार घेशी भक्ताकार, पण महत्व एकाचही कमी नाही बर का. महादेव पांडुरंग एक आहे. नाही एवढ्यावर थांबणार तुम्ही, या पुढे अजून थोडं. तुमच्याकडे लग्न जमल्यावर रुख हो द्यायचा का? पाटी यायची, पाटी रुख होदाची आणि त्याच्यामध्ये ते चपाती, त्याच्यावरती भजे, भजे नाही बोंड, कारण भाज्यात आणि बोंडात बदल आहे. भजे नरम गरम असतात, बोंड वाळव साळव राहते. म्हणजे ते का जर तोंडात टाकलं खडीच्या गांजावर चाक गेल्यासारखं आवडतं. आणि त्याच्यात का रव्याचा लाडू आला, ग ग ग ग ग ग 4 दिवस पोरं क्रिकेट खेळू द्या, लाडू फुटत नाही. ती अशी पाटी यायची बुथीची. तुमच्याकडे आहे? तुम्ही लय टाळा पाहू राहिल्या. ते बुथीची पाटी येत नाही लग्न जमल्यावर. शिदोरी, शिदोरी तुमच्या ते भागाभागात नाव वेगळे, शिदोरी येत असते. आणि जुन्या काळामध्ये त्या शिदोरीमध्ये साखरेची मांजर, साखरेचं डुकर, साखरेचा हत्ती, हे सगळे प्राणी साखरेचे यायचे जुन्या लोकांना कळत. नंतर मुरमुऱ्याचे यायला लागले. आता ते बदल होत चालला कालांतरानं. आणि मग ते जुना काळ, ते रुखवादामध्ये ते आलेले साखरेची मांजर, साखरेचं डुकर, साखरेचं हत्ती, साखरेचं कुत्रं. उन्हाळ्याचे दिवस पाहुणे तिथून चालले, ते म्हणे आपले नातेवाईक इथं राहतात, जाता जाता भेट देऊन तसंच पुढे निघू गेले. जय हरी झाला, बरं झालं कोण कोणाकडे जातो, तुम्ही आले आनंद वाटलं, बसा, चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि मग किचन मध्ये आवाज दिला, चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. मला माहिती होतं या वाक्यास तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण हे वाक्य तुमच्या ओळखीचं असावं. साखर नाही ना, मग हे काम करा. काय काम करा? उंदराची शेपूट टाका, कुत्र्याचा कान टाका, गाढवाची मान टाका. पाहुणे म्हणे असं कोणतं चहा आहे? उंदराची शेपूट, कुत्र्याचा कान, गाढवाची. पाहुणे त्याच्या चर्चा करायला लागले. ते म्हणे चहा घर मालकाला घ्यायला लावू एकदा. चहा तयार झाला ना, आला पाहुण्याकडे. पाहुणे घर मालकाला म्हणे तुम्ही घ्या एकदा, तुम्ही घ्या. घर मालक म्हणे अहो तुमच्या पुढेच बशी ठेवली, आली का पंचायत? पाहुण्या पुढे चहा गेला. पाहुणे अशी डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे, कुत्र्याचा कान आहे का? अहो तुम्ही चहा का घेत नाही? असा कुठं चहा असतो का? तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवा. काय पाहुण्या हो, पोरीचं लग्न जमलंय, रुखवत आलेला आहे आणि त्या रुखवतामध्ये साखरेचा उंदीर, साखरेचं कुत्र, साखरेचं डुकर. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला तर तुम्ही भेद कराल का त्याच्यात? नाही भेद करू शकत. का? साखर नावाच्या तत्वापासून हे सगळे बनले. आणि मग इकडं काय आहे? एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी,
दीपा नाही पाटी पोटी अंधकार आणि सर्वांगी साखर अवघी गोड. नाव बदलले बर पण तत्व बदललं नाही. साखर नावाच्या तत्वात आहे तसं इकडं तेच आहे. भेद कराल कसा तुम्ही? मला वाटतं काही लोक म्हणते दिव्याखाली अंधारच राहतो. मी बऱ्याच लोकांचं ऐकलं बरं का. ते काय म्हणते दिव्याखाली अंधार दिव्याचा नाही राहत, त्या टवळ्याचा राहतो. दिव्याखाली तो प्रकाशमान आहे, तो कसा त्याचा कसा अंधार राहील? सर्वांगी साखर अवघी गोड. नाही एवढ्यावर समाधान होणार. अजून महादेव पांडुरंगी काय आहे? एक एकाचे हरिहरा भेद नाही नका करू. आता वारकरी संप्रदायात पंढरपुरामध्ये एकादशीचा दिवस, पुत्र संतती नाही म्हणून पांडुरंगाला नवस करायला गेलेला आणि आसने रंगलेले भजनामध्ये पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत. पांडुरंगाला नवस केला. पुत्र संतती नाही. मुलगा झाला तर सोन्याचा करगोटा अर्पण करी. हे दिवाळीचा आपला लाल काळा करगोटा नाही, सोन्याचा करगोटा आहे. आणि असंच आहे, संसार ज्याला मिळाला त्याला अपूर्ण आहे. कुणाला कशाची कमी, कुणाला कशाची. मला वाटतं विदर्भातल्या साधूचं भजन आहे. कुणा हे दे कोणा ते दे लदेसी सर्व कोणासी लदेसी सर्व कोणासी. कुणा हे दे कोणा ते दे राम. कुणा हे दे कोणा ते. कोणाचा होत नाही, झाला नाही आणि होणार नाही. पण एक सांगू आपल्याला, एखादी गोष्ट जर कमी मिळाली ना, या समाजाला नका सांगू. काय देईल हा विकारडा समाज? अंतःकरणात दुःखाची तीव्रता असेल, आळंदीला जा, माझ्या ज्ञाना दादाच्या समोर बसा आणि रडून माऊलीला सांगा. हसून या समाजाला सांगू नका, हा देणार नाही. भिकारडा समाज आहे. भिकारी सारी दुनिया दाता एक राम. भिकारी सारी दुनिया दाता एक राम. भिकारी सारी दुनिया दाता एक राम. भिकारी सारी दुनिया, भिकारी सारी
सारी दुनिया दाता करा, भिकारी सारी दुनिया दाता करा। टाळ्या वाजवा राव त्यांच्याकडे। जगत भिकारी आहे आणि नवस केला मुलगा जर झाला तर सोन्याचा करवटा। पंढरपुरामध्ये नावाजलेले कारागीर त्यांचं नाव आहे नरहरी सोना। आणि नरहरी महाराज भक्त कोणाचे बोला आता अभंगाचा भाव आहे आपल्या इथं, महादेवाचे भक्त आहे, कट्टर भक्त आहे। आजही पंढरपुरामध्ये नरहरी मठाच्या बाजूला मल्लिकार्जुनाचं मंदिर आणि मग नरहरी महाराजांनी अशी बेलाची पानं घ्यावे आणि निघावं। ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामि, ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामि। बेलाची पानं वाहवी। आता तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहता, किती पदरात पडलो पुण्य पाहायचं का तुम्हाला? ऐका, बेलाची पानं जर तोडायची असेल तर पहिली गोष्ट 5:30 ला अंथरून सोडलं पाहिजे, त्याचं स्नान झालेलं पाहिजे, म्हणजे 7 वाजेच्या आत। 7च्या नंतर होते तिला आंघोळ म्हणतात, बरं स्नान झालं। दुसरी गोष्ट, पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडायला चालत नाही। तिसरी गोष्ट, एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही। बोला मंत्र सांगा। थोडा कानाला कच्चा माणूस आहे, मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही। तुम्ही सांगून सांगून श्री शिवाय नमस्तुभ्य, ओम नमः शिवाय। ऐका आता हा मंत्र आठवणीत ठेवा, द्या आपल्या लेकरांना। बेल वृक्षाला मंत्र म्हटल्याशिवाय स्पर्शच करता येत नाही पानं तोडायला। तो मंत्र आहे श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा। हे बघा, असं बेल वृक्षाला स्पर्श केला आणि श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा असं जरी म्हटले तर दारिद्र्याचा स्पर्शच तुमच्या उंबऱ्याला होणार नाही, स्पर्श होणार नाही। आणि मग अशी बेलाची पानं आणा ताटात। बेलाची पानं ताटात आहे, महादेव तुमच्या पानाकडे पाहिजे। शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, हे पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान। शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे। हे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान। नेलं तो पान आणि मग नरहरी महाराजांना सेवा करावी। बापाने सांगितलं होतं बाबा पंढरपुरात राहून विरोध चांगला नाही, पण ऐकलं नाही। आणि मग त्या सावकारानं पुत्र संतती झाली
आणि करगोटा बनवायला कोणाकडे गेले? नरहरी महाराजांकडे. कोणाला बनवायचा? पांडुरंगाला. उठा, पांडुरंगाचं नावही घेत नाही. काय कट्टरताय हो शालिग्राम बाबा. एखादं पोरग जर आपल्या आईला सोडित नसल तो त्याचा गुन्हा नाही, ती त्याची अनन्यता असते. बनवला कर माप आणून द्या, दिला आणून तंतोतंत बनवला. अर्पण करायला गेले, सगळ्यांना माहिती काय झालं, 4 बोट जास्त भरला, परत नेला 4 बोट कमी. कधी जास्त तर कधी कमी. चुकी माप घेणाराची का सोनाराची घोटाळाच कळण. खवळला सावकार. नरहरी महाराज पैसे देऊ केले, यावं लागतंय तुम्हाला. ते म्हणले हो हो हो, पांडुरंगाच्या रावळात कधीच आलो ना. डोळ्यावर पट्टी बांधा. काय कट्टरताय बांधली पट्टी. सावकारानं हात धरला. आज नरहरी महाराजांची पावलं पांडुरंगाच्या रावळाकडे चाललेली आहे. आभेदाची पहिली ठिणगी इथंच पडते. पांडुरंगाच्या रावळात पाय पडावा नरहरी महाराजांचा. पांडुरंगानं हसावं. काय म्हणले, भक्त आहे पण कट्टर आहे. जवळ गेले, सोडलं पांडुरंगाच्या जवळ. पट्टी आहे डोळ्यावर, असा हात टाकला कमरेला. ते कंबर नाही लागलं, महादेवाचं लिंग भासलं. नरहरी महाराज म्हणतात सावकार मंदिर महादेवाचं आहे, नाही पांडुरंगाचं आहे. वरती गळ्यात हात टाकला. भला मोठा भुजंग, भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा जटेतून, गंगा डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गज चर्म पांघरला आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से मेरा लाया कोई नहीं, भोलेनाथ से मेरा लाया कोई. अरे हे तर माझं दैवत आहे. आणि मी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. डोळ्यावरची पट्टी सोडली आणि समोर पाहता सुंदर करकटेवरी ठेवून या तुळशी हार. अरे 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 काय केलं, या डोळ्याने पांढरून पाहिलं, घेतली पट्टी बांधून. परत हात टाकला कमरेला, महादेवाचं लिंग भासतो. गळ्यात हात टाकला, भुजंग लागायचा. आता नरहरी महाराजच्या लक्षात आलं का मी ज्याला फक्त पंढरपुरात पांडुरंग समजत होतो तो एकटा उभा राहिलेला नाही, महादेवाला बरोबर घेऊन विटेवर उभा राहिला. अंतकरणातला भेद गेला. आणि आज नरहरी महाराज म्हणतात देवा तुझा मी सोनार सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी
सगळा भेद गेला कुणाच्या. ऐकून आले ना तुम्ही. ऐका, नरहरी महाराज एवढे अज्ञानी होते का हो? त्यांना पांडुरंगात आणि महादेवात भेद दिसत होता. तुमचा आमचा भेद नष्ट करण्याकरता नरहरी महाराजांनी हे रंगवलेलं पात्र आहे. नाहीतर ज्यांच्या बारशाला चांगदेव महाराज होते त्यांनीच तर हे नाव ठेवलेलं आहे नरहरी. त्यांच्या अंतकरणात भेद राहील कसा? पण आपला भेद नष्ट करायचा होता. महादेवानी पांडुरंग एक आहे म्हणून तुकोबरायाच्या पातिव्रत्याला बाध येत नाही, ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही. म्हणून पत्र लिहायला घ्यावं आणि त्या पत्रामध्ये नमूद करावं, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. बरं का, अभंगाच्या पहिल्याच्या तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. काय झाकताय तुकोबराय स्वतःला. आता मला दीन रंक मी अनाथ सांगायचं. 3 गोष्टी माणसानं झाकून ठेवायच्या. कोणत्या कोणत्या 3 झाकायच्या? त्या मावशीला म्हणा एवढं डोळे उघडे ठेवून ऐका. का कोणत्या 3 झाकून ठेवायच्या? तिला पाठीमागे नाही नाही, ज्या झोपल्या त्या मागं पाहू राहिल्या. आता काय गंमत. मागची भीत कशी असली तर चालत ती पडकी, पण पुढची तर चांगली पाहिजे, रंगरंगुटी देऊ. नाही मला राग नाही येत झोपणाऱ्या माणसाचा कधी. आणि तुम्ही माझ्या युट्यूबला कीर्तन बघा सगळी. मी कधीच कोणावर न रागवणारा माणूस. मी कधी गायनाचार्यावर तर प्रेमच करतो. वादकांचा विषय नाही. सिस्टीमवाल्यावर कधी रागवत नाही. बसणाराला जर त्रासच नाही आपला. तुम्ही मांडी घाला, पाय लांबून द्या, अशा हाताची हाडी करा, नका करू. झोप आली बिंदास अंग टाकून द्या, उठून देईल तुम्हाला. नाकात बोट घाला, शब्दांत दुखावणार, त्रासच नाही आपला. झोपणाऱ्या माणसं काय गंमतच आहे हो. नाही वेळ जर जास्त झाला तर माहीत होती, वेळही झालेला नाही. आणि एवढा मोठा मांडू, काय पॉवरफुल मर्क्युरी आहे अहो. एवढा मोठा, एवढी लाइटिंग, एवढी भारी कमान, एवढी माणसं, एवढ्या बाया, एवढे गाणारे, एवढे वाजवणारे, एवढी सिस्टीम चांगली, एवढा दांगडो, एवढा गोंधळ, एवढा गर्दा. आणि याच्या झोप काय डेअरिंग राव त्या मावशीच्या. याच्या पुढं कुंभकर्ण फिकाय हो. अहो ही वाद्य वाजली का कुंभकर्ण उठून बसायचा. पण आपली माणसं हे जसं वाजत तस तसं हे गुंगत. काय गंमत आहे. तुमचं निमित्त केलं, फवारणी केली, काय मनावर घेऊ नका.
तीन रंग कमी आणा. 3 गोष्टी झाकायच्या. कोणत्या कोणत्या 3 झाकायच्या ऐका. 1 2 आणि 3. या 3 गोष्टी झाकायच्या. पहिली गोष्ट साधना, 2 संपत्ती आणि 3 संबंध. या 3 गोष्टी झाकून ठेवायच्या. ज्याला जीवनात मोठं व्हायचं ना सांगत फिरू नका. पंढरपूरला जाऊन आले ना गावात गावात सांगू नका पंढरपूरला गेलतो पंढरपूरला. अरे सांगत कशाला फिरला गेलं पुण्य. 10,000 रुपये वर्गणी दिली सप्त्याला लगेच छाती काढून चालायचं नाही गल्लीतून. पठ्ठ्याचे 10,000 आहे. पठ्ठ्याचे गेलो पुण्य. झाकून ठेवा. मी सगळ्या संतांची प्रमाण दिली. परमार्थ हा झाकून असावा उघड्यावर. समर्थापासून सुरुवात करू आपण. काय होतं साधना जर साधनेचा प्रचार केला तर साधना भ्रष्ट होते. संपत्तीचा प्रचार केला संपत्ती नष्ट होते. आणि तुमचे कोणाबरोबर कसे संबंध आहे हे जर लोकात सांगत फिरला तर संबंध टिकत नाही. म्हणून या 3 गोष्टी झाकायच्या. बरं संपत्ती किती लोकाला सांगू नका. साधना किती चिंतन किती हे लोकात सांगत बसू नका. समर्थ रामदास स्वामी सांगतात की अध्यासी प्रगट व्हावे नाहीतरी झाकून असावे. प्रगट होऊन नासावे हे तो बरे नव्हे. म्हणून माणसानं नष्ट झालं तरी चालेल पण भ्रष्ट होऊ नये. छत्रपती संभाजीराजे नष्ट झाले पण भ्रष्ट नाही झाले. झाकून जाऊ द्या. माऊली कोणत्या तत्वाचे? ज्या तत्वाचे महादेव त्याच तत्वाचे तुकोबर आहे. त्याच तत्वाचे ज्ञानोबर आहे. माऊली तर असं म्हणतात झाकल्याने उतार चांगला होतो. नाना कृषीवर आपुले ते पांघरणी पेरिले तैसे झाकिले पदरी दान पुण्यगा दान पुण्यगा. शेतकरी शेतात फिरतो आणि पाठीमागचा एक जण असा उखडीत चालतो ना झाकीत चालतो. झाकल्यानं उतार चांगला होतो. झाकल्याने उतार चांगला होतो. माऊली असतात तत्वाची. हनुमंतरायाचं मंदिर आहे आपल्या गावात. हनुमंतरायाचं हनुमंतराय सुद्धा या तत्वाचे. काय तत्व हनुमंतरायाचं? हनुमंतरायाला विचारलं प्रभूने. सगळे वानरांनी सांगितलं की हनुमंतरायाचा सत्कार करा. आई साहेबाचा शोध केला. बोलवलं हनुमंताला. हात जोडले प्रभूच्या समोर. हनुमंत आहे प्रभू आज्ञा करा. अरे तुझा सत्कार करायचा म्हणे का? 400 योजनांचा समुद्र तरुण गेला. केवढं मोठं काम केलं हनुमंता. खाली मान घातली हात जोडून हनुमंतराय सांगतात प्रभू खरं सांगू माझं काहीच नाही. जलदी लांगे गए आचरज नाही मेली मुद्रिका मुख माही. तुमच्या नावाची मुद्रिका होती म्हणून पलीकडे. प्रभू हुशार. प्रभूनं हनुमंताला अटकवलं. का रे? मुद्रिका तिथं गेल्यावर कोणाला दिली? सीतामाईला. मग परत कसा आला? नाही तू म्हणतो ना मुद्रिकेच्या जोरावर तरला तर मग परत कसा आला? हनुमंतराय बुद्धिमतां वरिष्ठम. जगामध्ये एकच पैलवान असा झाला का ज्याला ताकदही जास्त ना अक्कलही जास्त. नाहीतर असं होतच नाही. कसं होत नाही? ज्याला अक्कल जास्त आहे त्याला ताकद कमी असते आणि ज्याला ताकद जास्त आहे त्याला तुम्ही टाकून द्या पुढे. नाही लय सोपं. मला एकाने सांगितलं होतं. आता लॉकडाऊनच्या काळात गावाला आलो. घरच्या म्हणलं मी करतो शेती यंदा. मला गावातल्या एक जणांनी सांगितलं मला म्हण तुला काय करायचं पेर हरभर. दिलो पेरून 3 एकर हरभर पेरलं. मला मारी द्या 4 गोण्या एरिया आणला. परिणाम घाटे नाही लागले. झाड हे तरोटा सारखे झाले. एवढे खुशाल त्याच्या खाली जाऊन झोपा. घरचे म्हणे यंदाचा कृषी भूषण पुरस्कार तुला दिला पाहिजे. मी म्हणलं हरभरे किती हो? म्हणत एवढे झाड जमलं तर 40च्या पुढं तोड टाकेल. घरचे मला म्हणे पोते किती होतील? म्हणलं 40च्या पुढं. आता एवढा हरभरा म्हणले
घरचे म्हणे भूस होईल, भूस भूस. हरभरे तयार केले, एका गोणीत आणले 5.5 पायल्या. मग माझ्या लक्षात आलं का ज्याला पाला जास्त असतो त्याला घाटी कमी राहते. विठाला आणि बघा हनुमंतराय हुशार हनुमंतरायने सांगितलं, प्रभू जाताना तुमची मुद्रिका होती आणि येताना कसा आलो असं तुम्ही म्हणताय ना, माझ्या जोरावर नाही, माझ्या आईचा चुडामण बरोबर होता, याच्या जोरावर तरलो, माझं काहीच नाही, झाकलं स्वतःला. हे बघा, झाकल्यानं माणूस मोठा होतो. तुमचं काय मत असेल ते असेल, शास्त्र सांगतंय कर्म चांगली ठेवा, झाकलं की माणूस मोठा होतो. एवढंच सांगेन दृष्टांत. गोडी खोडी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा हनुमंतरा झाकल्यानं माणूस मोठा होतो. इथं मी हनुमंतराय आई साहेबाच्या शोधार्थ लंकेमध्ये जातात आणि महालातून एक आवाज येतो, श्रीराम जय. शंकर सीताराम, शंकर सीताराम, सांब सदाशिव घनश्याम, सांब सदाशिव घनश्याम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. आवाज यावा भजनाचा कानावरती. हनुमंतरायानं विभीषणाचा महाल गाठावा. विभीषणानं हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता मला राम कथा सांग. ऐका ऐका ऐका, झाकल्यानं माणूस मोठा होतो का प्रचारानं मोठा होतो? आता ऐका बर का, मला राम कथा सांग. केली सांगायला सुरुवात. असली कथा सांगितली. विभीषणाच्या डोळ्यात भावाश्रू आले आणि विभीषण बोलला देखील जाता जाता, हनुमंता अरे काय कथा केली, असली कथा. इतका मोठा कथाकार आहे आणि अजून झी टॉकीजला एवढा मोठा कथाकार असून कोणत्याच चॅनलला नाही तू. अरे आता एकच कीर्तन पाठ करून सगळे चॅनल फिरून राहिले, तू कुठंच नाही. आता सध्या एक पत्रिका ग्रुपला टाकते. तुम्ही ग्रुप जर पाहिले ना, का महिन्याची सेवा, आजची कुठं उद्याची कुठं, महिन्याच्या सेवा ग्रुपला टाकल्या जातात. याच्यातून तुम्हाला काय दाखवायचंय? तुम्ही मोठे असं दाखवता का? आणि असं जर दाखवत असेल तर संत कवी महिपती महाराज सांगताय, सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्तीना वर्णिती. स्वतःच्या तोंडानं मोठेपणा सांगणारा मोठा नसतो, तो फसवा असतो. म्हणून हिऱ्याची किंमत करणारा रत्नपारखी असतो. हिरा किती किमतीचा आहे हे रत्नपारख्याने सांगावं. हनुमंतरायाला म्हणले, हनुमंता
काय कथा सांगितली. बरं एक काम कर, तुझा फोन नंबर आणि पत्ता दे. जर कोणाला लंकेत कथा घ्यायची असली तर देत जाईल तुझा फोन नंबर. हनुमंतराय म्हटले माझा पत्ताच नाही. बरं म्हणले नाव सांग. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. हनुमंतरायला नाव नाही बरं का. मग तुम्ही म्हणाले लक्ष्मण प्राणदाता पिंगाक्ष केशरी नंदन अंजनी, हे काय आहे? हे गुण नाव स्वरूप नाव आहे. हनुमंतरायला नाव नाही. नाव नाही विचारतोय विभीषण, नाव नसण्याचा फायदा काय होतो? हनुमंतरायाने सांगितलं पहिला फायदा, कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले काय लिहितात? आज्ञा. आणि दुसरा फायदा, नावच नाही तर नावा करता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं? झाकलो स्वतःला. विभीषण म्हणतो नाही पण हनुमंता मला तुझं नावच घ्यावं वाटलं एखाद्या वेळेला. तर राग आला हनुमंतरायाला. विभीषणाचा हात धरला आणि प्रभू रामचंद्राच्या फोटोच्या समोर, नाव घ्यायचं ना तुला, या सुंदराचं घे, बंदराचं कशाला घेतो? झाकलो स्वतःला. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. 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 नावच घ्यायचं तो सुंदराचं बंदराचं. ठीक आहे, शेवटचा मुद्दा झालं माझं कीर्तन. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात जाणार परत मी आता. हनुमंतरायाला प्रभू विचारतात, हनुमंता खरं सांग लंका कोणी जाळली? हनुमंत सांगतो, प्रभू एवढी गर्दी होती, मला काय सांगता येईल कोणा जाळली एवढ्या गर्दीत? अरे पण टीव्हीला तर तुझ्याच नावाची पट्टी सुटली होती खाली. सच बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? आपको पता है प्रभु लंका किसने जलाई. फिर भी बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? सुनने का आपको बोले, हाँ सुनने का. बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? लंका तो रावण के पाप ने जलाई. लंका तो सीता के श्राप ने जलाई. लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू. झाकलो स्वतःला. आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात, हनुमंता एवढं मोठं काम केलं तरी स्वतःला झाकलं. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो, जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिर असतील. हनुमंता झाकल्यानं माणूस मोठा होतो. दिनरंक मी तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ.
काय परमेश्वर माऊलीची कृपा झाल्याशिवाय कोणीच मोठा झालेला नाही. आणि म्हणून हे असं आता सगळीकडे महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रात गायनाचा सुकाळ झाला. अशी हिरे प्रत्येक भागात टाकून दिली माऊलीनं, कोणत्याही कानाकोपऱ्यात. कारण माऊली तसं दान घेऊन बसली. माझ्यावर एक जबाबदारी दिलेली. मी आत्ताशी का अभंगाच्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धावर बोललो. आपली 3 चरण शिल्लक आहे, त्याचा विचार 2-3 वर्षात करू. माझ्याकडे एक थोडीशी मागच्या वर्षी टाकलेली जबाबदारी राहिलेली. मला मुलीचं आणि बापाचं नातं सांगायला लावलेलं होतं, वेळ राहिला नाही. म्हणून या वर्षी आवर्जून म्हणले तेवढं मात्र आठवणीना. तसं युट्यूबला तुम्ही जर सर्च केलं, अनिल महाराज तुपे नाव टाकलं, प्रत्येक नात्या संदर्भातली कीर्तन आहे. परमार्थ थोडा लांब आहे, आधी नाते सांभाळा. आणि एकदा का नात्याची घडी उस्तरली ना, परत तशी बसत नाही बरं का. अरे संपत्ती वृक्षाची सावली आहे दादा, कधी इकडं असेल तर कधी तिकडं असेल. नका वैर करू, नका नाती तोडू दादा, नाती सांभाळा. कारण हीच नाती जेवणा करता तुम्ही अख्खा तालुका बोलवा, जेवण करेल निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी रक्ताची नातीच तुम्हाला कामात येतील दादा. सांभाळा, नका चुकू. माझ्या बहिणीनं विनंती करून चालला हा भाऊ तुम्हाला. 1-2 लाखाकरता नका रे भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून भाऊ तो विसरल्या. तुम्ही लहान होत्या, एक चॉकलेट जर भेटलं, एकट्या खात नव्हत्या, घरी आणायच्या, 2 भाग करायच्या. मोठा भाग लहान्या भावाला आणि लहाना भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होत्या. कुठे गेल्या आज या बहिणी? या बहिणींची आज गरज आहे. माझ्या दादानं तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हिस्सा नाही टाकायचा. आणि भावानं 8 दिवसातून 1 फोन करायचा, ताई तू बरी आहे का? नाही घरातून करता आला, मळ्यात जाऊन करत जा. माझी भाषा कळली असेल तर बघा. नका विसरू रे, रक्त तोडू नका. आपल्या बांधाच्या कडेला आपलाच कुणीतरी रक्तातला असतो. बरं फार झालं तर एवढी जागा निघल त्याच्याकडे, एवढी निघल. स्वाभिमानाने एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एवढ्या जागेचं काय धरून बसला? तुमच्या इथं जर संपत्ती असेल ना, प्रारब्धात इथं जर संपत्ती असेल ना, तर 10 एकर वाल्याला 5 एकर वाला भारी भरतो. एवढ्या जागेचं काय धरून बसला? नका भांडण टाकूया कोर्टात, थांबवा. अरे आपल्या आईच्या दुधाचा अपमान आहे जर सख्या भावांची भांडणं जात असेल तर. गावामध्ये 5 पंच बसवा आणि इथंच मिटवत चला दादा. कळकळीची विनंती करतो आपल्याला. आपल्या धर्माचा कार्यक्रम चाललेला आहे, होईल तितकं योगदान या कार्यामध्ये करा. तुम्ही जमिनीला बीज देता त्यावेळेला ती कणीस देते. म्हणून दान केल्याशिवाय मोठंच होता येत नाही. त्याच्या दारातच बोर्ड आहे तसा, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. म्हणून संगत चांगल्याची करा, दान धर्म करा. धर्म रक्षणाच्या, जो माणूस धर्माचं रक्षण करतो अशा माणसाच्या पाठीमागे तरी उभे राहा. कमीत कमी विनंती माझी आपल्याला. तैसा सुधर्म जरी लोकला, सर्व सुखाशी तारा मोडला. दीपा जरी आरंभला प्रकाश जाय. म्हणून धर्माचं रक्षण करा, धर्म आपलं रक्षण करेल. चांगल्याची संगत करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला. ज्ञानेश्वर गणी गणी गणा
नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर